नमस्कार. मी ईशा ॲग्रोचा प्रतिनिधी हेमंत गायकवाड. तर आपण आलेलो आहोत मखमलबाद येथील वांग्याच्या प्लॉटवर. तर मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा परिचय करून देतो तुम्हाला. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव अमर बाळासाहेब पिंगळे. तर साहेबांनी मला याला पण एक प्रोपॅकचा हात देण्याचा सल्ला दिला होता. जसं की आपल्याला माहीतच आहे, यावर्षी 6 मे पासूनच पाऊस चालू होता. या सततच्या पावसामुळं जे प्लॉटचे नुकसान झाले बऱ्यापैकी, टमाट्याचे इतर पिकांचे. तसेच या प्लॉटवर पण मी आल्यानंतर जांतू आणि करपा हा चांगल्याच प्रमाणात होता. त्याचे जे आधीचे स्टार्टिंगचे पानं होते ते पण आपण कव्हर केले आणि ते काढून टाकण्यात आले. त्याच्यानंतर मी त्यांना आपलं प्रोपॅकविषयी माहिती दिली. त्यांना सजेस्ट केलं एक्सप्रेसाठी की तुम्ही वापरून बघा कशाप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतो. याला एक्सप्रेची आपण ट्रीटमेंट त्यांनी स्वतः घेतलेली. तर ह्या ज्या 2 रो आहेत यांना ट्रीट केलेलं नाही आहे आणि या पूर्ण प्लॉटला ट्रीट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं प्लॉटमध्ये त्यांना करपा, जांतू, कुजगळ या गोष्टींचा इकडं प्रादुर्भाव तुम्हाला एकदम 0% दिसेल आणि इकडं नॉर्मली तुम्हाला कुठं कुठं जाणवेल. तर इकडं तुम्ही स्प्रे केल्यानंतर त्यांची स्टेज पण पुढं गेलेली आहे, जेणेकरून इकडं सेटिंग झालेलं आहे. इकडं तुम्हाला फ्लावरिंगच बघायला मिळते. त्याचप्रमाणे इकडं क्लोरोफिल लेवल पण वाढलेली बऱ्याच प्रमाणात. म्हणजे आपण जे म्हणतो आपल्या भाषेत ग्रीनरी ही सगळ्यात जास्त एकदम प्लॉटला आलेली आहे. तरी शेतकरी पण याला ॲग्री आणि समाधानी आहेत. ते आता पुढचा 8 दिवसांनी आपला रिपीट स्प्रे घेणार आहे प्रोपॅकचा. बाजारातील काही कंपन्या पोटॅशियम मेटाफॉस्फाईट डायमरच्या नावाखाली स्वस्त आणि बोगस प्रोडक्ट्स देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पेटेंट मार्क असलेले ईशा ॲग्रोचे प्रोपॅकच वापरा. आज वेळ आहे, त्वरा करा.